अचूक माहिती इतिहासाची, नेमकी सत्य गाथा महापुरुषांची, व्यक्तिपरिचय शून्य से शिखर तक, आयोजन विविध स्पर्धांचे, नाते घट्ट अध्यात्माचे। पाहून सबस्क्राइब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आडचौरे यूट्यूब चॅनल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं डॉक्टर वर्षा आडचौरे यूट्यूब चॅनलवरती। सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर पंढरपूरच्या वारीमुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि याच निमित्ताने आपल्या समोर पुढील 15 दिवस मुक्त आनंद घन दिवाळी 2023च्या वारी विशेष अंकातील काही महत्त्वपूर्ण लेखांचं वाचन करून मी ती आपल्या समोर सादर करणार आहे। पंढरपूरची वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे। विठ्ठल हा पंढरपूरचा स्वामी आहे। मराठी मनाचे ते कुलदैवत आहे। वारीची परंपरा सुमारे 1000 वर्ष पुरातन आहे। वारकरी संप्रदाय हा सुलभ भक्तीचा राजमार्ग सांगणारा संप्रदाय आहे। या वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रात संस्कृती संवर्धनाचे काम केले आहे। हे काम अतिशय महत्त्वाचे आहे। इतिहास, आचारधर्म, संस्कृती, तत्वज्ञान ही संत साहित्याची मराठी साहित्याला मोठी देणगी आहे। वारकरी पंथाचे भजन, कीर्तन, संगीत हा आत्मिक ओलाव्याचा सहज आविष्कार आहे। पंढरपूरची वारी ही भेदातीत जीवनाची एक गतिमान आवृत्ती आहे। आजही महाराष्ट्रात विठ्ठला इतकेच वारीचे स्थानही असाधारण आहे। वारीचे रूप, स्वरूप, अनुभूती आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाची मिती कुठल्याही परिमाणात मोजता येणारी नाही। भक्तिरंगाच्या परम आनंदाचे हे विश्व म्हणजे महाराष्ट्र भूमीची अवघ्या भारतवर्षाला एक अनोखी देण आहे। वारकरी परंपरेचा रामकृष्ण हरी हा चैतन्यदायी मूलगामी मंत्र आहे। यात राम आणि कृष्ण या दक्षिणोत्तर आणि पूर्व पश्चिम भारतातील देवतांचे भावबंध जोडले गेले आहेत। राम आणि कृष्ण या राष्ट्रीय महानायकांना हरी म्हणजे विठ्ठलाशी एकत्र गुंफणारा महाराष्ट्र हा देशातील आध्यात्मिक परंपरेचे नेतृत्व करणारा महत्त्वाचा घटक आहे। ही बाब मराठी भूमीची व्यापकता आणि महानता अधोरेखित करणारी आहे। पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची गौरवशाली सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे। वारकरी भक्त परंपरेची ती लोकधारा आहे। विठ्ठल हे मराठी मनाचे आद्य दैवत आहे। पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे। ज्ञानोबा तुकाराम हे वारकरी भक्ती परंपरेचे साररूप संचित आहे। या 2 शब्दात भागवत धर्माचे सारे अध्यात्म सामावलेले आहे। वारीची परंपरा सुमारे 1000 वर्ष जुनी आहे। वेद, उपनिषदे, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि एकनाथी भागवत हे वारकरी संप्रदायाचे प्रमाण ग्रंथ आहेत। संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्या काळात वारकरी भक्ती परंपरेला नवे चैतन्य प्राप्त झाले। समाजातल्या सर्व जाती जमातीतून संतांची मांदियाळी निर्माण झाली। भेदाभेदाची मात्रा कमी झाली। भक्तीचे अधिष्ठान हा वारकरी परंपरेचा पाया आहे। वारकरी संप्रदायाने भक्तीद्वारे ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग सांगितला। धर्माचा खरा अर्थ लोकांप्रती विशद केला। हे आध्यात्मिक कार्य अतिशय मोलाचे आहे। यामुळे जनमानसावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव शतकानुशतके टिकून राहिला यात संदेह नाही। भारतीय लोकांप्रमाणेच विविध देशांमधील परदेशी अभ्यासकांनाही वारीविषयी प्रचंड कुतूहल आहे। वारीच्या या शिस्तबद्ध चैतन्यदायी सोहळ्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे। वारीचे मूळ स्वरूप, परंपरा आणि विविधांगी पैलू यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अनेक परींनी घेतलेला वेध हा रसिक वाचक, वारकरी आणि अभ्यासक यांना विचारप्रवण करणारा आणि एक वेगळी अनुभूती देऊन कार्यप्रवण करणारा ठरेल असा विश्वास वाटतो, असं संपादकीय मनोगत व्यक्त केलेलं आहे संपादक डॉक्टर देविदास पोटे यांनी। चला तर मग तयार रहा उद्यापासून दररोज या वारी विशेषांकातील महत्त्वाच्या लेखांचं वाचन ऐकण्यासाठी। धन्यवाद।